आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज। संविधानापेक्षा कोणी मोठा नाही। आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो। सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। YouTube चॅनलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्वारगेट PMPL इथे आलेलो आहोत। लवजी शक्ती सेनेच्या वतीने इथं नितीन नार्वेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले। आपल्या बरोबर लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण आहेत। आपण त्यांच्याकडे भाऊ, इथं जे अप्पर डेपोला 2013 मध्ये ठराव मंजूर होऊन सुद्धा नाव देण्यात आलं नाही, त्यामुळे आपण आता इथं निवेदन देण्यात आलं। नक्की काय चर्चा झाली पुढे? गेले 1.5 वर्ष झालं मी ह्या फॉलोअप मध्ये आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अप्पर डेपोला जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेपो हे नाव जाहीर झालेलं आहे। पण जाहीर झाला असताना तरीही महानगरपालिकेने 2013 ला ठराव मंजूर केलेला आहे। तरी तो ठराव PMPL ला काल रोजी 30 तारखेला 30/7/2024 या रोजी त्यांना पत्र पाठवले की बाबा तुम्ही काय असेल ती कारवाई करा म्हणून। तर 13 वर्ष आता ऑलरेडी 13 वर्ष झाले। 13 वर्ष तुम्ही पूर्ण PMPL किंवा महानगरपालिका झोपली होती का? आज मी नार्वेकर सरांना आमचं शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्राचं पुणे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष असतील, महिला सर्व आमचं शिष्टमंडळ आज घेऊन नार्वेकर सरांना आम्ही भेटलोय। नार्वेकर सरांनी आज आम्हाला शब्द दिलाय की आजच्या आज आम्ही ते अप्पर डेपोचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आम्ही लिहून देऊ। आणि आज तर त्यांनी ते लिहून दिलं नाही तर लवजी शक्ती सेना त्याच्या स्टाईल मध्ये एकही पुण्यामध्ये बस फिरू देणार नाही। त्यांच्या डेपो अप्पर डेपो मधनं एक सुद्धा बस बाहेर पडू देणार नाही। तर त्यांनी त्वरित लवकरच्या लवकर जेवढं होईल तेवढं आजच्या आज त्यांनी लवजी शक्ती सेनेच्या वतीने आज हात जोडून विनंती आहे त्यांना, सर्व पुणे महानगरपालिकेला आणि PMPLच्या सर्व अधिकाऱ्यांना की तुम्ही आजच्या आज तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे तो तुमच्याकडे आलेला आहे, त्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव अप्पर डेपोला द्यावं, हे तुम्ही आजच्या आज लावून घ्यावं। नाही लावून घेतलं तर तुम्हाला लवजी शक्ती सेनेच्या स्टाईलने त्यांना त्यांचं उत्तर आम्ही देण्यात येईल। जय लोक, धन्यवाद।